जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा उपक्रम खूप चांगल्या सोयी सुविधा मिळण्यामध्ये मदत झाली. आपल्या संसद मंडळ, निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या बैठका आयोजित करायच्या आहेत. निवडणूक साक्षरता मंडळासाठी आपल्या परिसरातील परिचित कुटुंबांना भेटी देऊन आपलं काम आहे प्रत्येक नागरिकाने ज्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे एवढं काम आपण आपल्या जिल्ह्यातल्या सर्व 4500 शाळांच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्या 9,11,000 आमचे जे स्वीपचे माननीय टक्केवारी वाढलीच पाहिजे. लोकशाही आपली बळकट झाली पाहिजे. लोकशाही जर आपल्याला सुदृढ करायचं तर आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक संस्थेने, प्रत्येक शाळेने प्रयत्न करण्याची गरज आहे. ते तुम्ही करा असं मी सुरुवातीला तुम्हाला विनम्र आवाहन करतो. आणि विषयाच्या खोलामध्ये थोडं जातो की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल, पण तुम्ही आम्ही लोकशाहीच्या या देशामध्ये राहतो. आपल्या देशाची लोकशाही जगामध्ये सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून आपला नामोल्लेख प्रस्थापित केली. ती लोकशाही टिकवण्यासाठी, ती लोकशाही मजबूत करण्यासाठी, ती लोकशाही सुदृढ करण्यासाठी एक भारताचा नागरिक म्हणून आपण काय करतोय हा मोठा प्रश्न आहे. मी शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, विस्ताराधिकारी आहे, शिक्षणाधिकारी आहे, हा विषय नाहीये. त्यामुळं जो मतदार मतदानापासून दूर चाललाय त्याला मतदानाकडे कसं घेता येईल आणि त्यासाठी